आत्ताच बाप्पा येऊन गेले. सगळ्यांच्या घरी गोडधोड आणि विसरून कसं चालेल? बाप्पाला आणि आपल्याला सगळ्यांना आवडणारे मोदक हे तर नक्कीच झाले असतील. पण मला मोदक बनवताच येत नाहीत. इतकी वर्ष प्रयत्न केले पण मोदक काही माझ्याकडून चांगले बनले नाहीत. म्हणून मी यावर्षी ट्राय केले सप्रेमचे उकडीचे मोदक. अतिशय कमी वेळात बनतात. अहो काहीच करायचं नाहीये, काही काळजी करू नका. तुम्हाला फक्त हे पाकिट ओपन करायचंय, आतून मोदक काढायचे आणि स्टीम करायचे आणि बस बाप्पाला नैवेद्य दाखवून खायचे. आणि क्वालिटी आणि चवीची गॅरंटी मी देते. असे अतिशय उत्कृष्ट पदार्थ सप्रेंकडे आहेत. ज्वारीची भाकरी, पोहे, अळूवडी आणि असंख्य पदार्थ. पारंपरिक मराठी चवीची त्याने नक्कीच काळजी घेतली आहे. आणि सासूबाई खुश होतात हे दुसरं. त्यामुळे आवर्जून ट्राय करा. सप्रेंचे उकडीचे मोदक. मीही केले, आमच्या घरात सगळे खुश आणि बाप्पाही प्रसन्न.